महेंद्र दळवी यांनी गंभीर गौप्यस्फोट केलाय। निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण कसं बाहेर आलं असा सवाल करतानाच राष्ट्रवादीच्याच लोकांनी त्यांचा घात केला असा संशयच महेंद्र दळवींनी व्यक्त केलाय। यावेळेला दळवी यांनी अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावरही टीका केली आहे। अनेक पत्रकार किंवा इतर मान्यवर चर्चा करतात की खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या अगोदर ते घोटाळे कसे बाहेर आले, म्हणजे खूप लोकांना चर्चा निश्चित आहे। माझा संशय वेगळा आहे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचाच घात केला असं माझं म्हणणं आहे। जमीन घोटाळा प्रकरणी हा मोठाच एक प्रकारचा दावा झालेला आहे आणि संशयही व्यक्त केलेला आहे महेंद्र दळवी यांनी। आणि यावेळेला त्यांनी सुनील तटकरे यांच्यावरती सुद्धा निशाणा साधलेला आहे। हे संपूर्ण प्रकरण निवडणुकांच्या तोंडावरच का आलं असं म्हणत त्यांनी हा संशय व्यक्त केलेला आहे। तर एकीकडे महायुतीमध्ये सुद्धा फारसं काही अलबेल नाही हेच सध्या आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकमेकांवरती कुरघोड्या सुद्धा केल्या जात आहेत। महेंद्र दळवींची लायकी नाही असं म्हणत जोरदार टीका केलेली आहे सूरज चव्हाण यांनी आणि अजित पवारांवरती त्यांनी बोलू नये असंही म्हटलंय। राजा हरिश्चंद्राचे अवतार समजणारे महेंद्र थोरवे यांनी काल अजितदादांवरती टीका केली। अजितदादांवर टीका करण्याच्या आधी स्वतःच्या पक्षात झोकून जरी बघितलं असतं तर अनेक महामानव आणि त्यांची कार्यकर्तव्यगिरी हे दिसून आले असती। त्याच्यामध्ये संदीपान भुमरे साहेब त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर काय सापडलं ते आपण पाहिलेले, संजय शिरसाट साहेब, योगेश कदम साहेब, दीपक केसरकर साहेब, अशी अनेक नावं आहेत जी महामानव त्यांच्यावरती चर्चा करू शकतो, त्यांच्यावरती आरोप करू शकतो। परंतु आम्ही दोस्तीत कुस्ती करणार नाही। महेंद्र थोरवे साहेब, तुम्ही अजितदादावर टीका करण्याच्या आधी आपली उंची, आपला दर्जा, आपली पात्रता, आपली गुणवत्ता पाहावी, मग अजितदादावरती टीका करावी।